हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. बघा, मी साफसफाई काढलेली आहे. मी आता हे ट्रॉली आहे ना, माझी एक बाकी होती तीच काढलेली आहे. आता सर्व साफ करून घेतलेलं आहे. विम बार साबण टाकून आता हे पुसते चांगलं साबणाने. आणि सगळी भांडी आहेत ना, टोपा वगैरे, ही सगळी इथे जमा करून ठेवायचे आहे. हे 2 झालेले आहे माझे, ताटाचे आणि वाटीचे. आता हे बाकीचे मी करते. चांगलं स्वच्छ साबणाने मी मगाशीच पुसून घेतलेलं आहे. मी आता हे व्यवस्थित जमवते. स्टार्टिंगला आपण ठेवूया, छोट्या छोट्या वाट्या आहेत ना, हे इथे ठेवायच्या. आता असं घ्यायचं आहे. असं ठेवायचं आणि जी टोपा आहेत ना, साईडला अशी ठेवून द्यायची आहे. बघा ती व्यवस्थित वाटतं. आणि हे असं ह्या साईडला कपा वाट्या वगैरे ठेवायच्यात. आणि इथे प्लेट आणि ताटं ठेवायचे जेवणाची. 1 हे सेकंडवाला आणि हे 2 वाला. बघितलं, तर हे आपण लावून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि हा दरवाजा आहे, आता लावून घेतले. पण याला मस्तपैकी असा पुसायचा आहे. बघितलं किती व्यवस्थित वाटतं बघा, आहे की नाही? मस्तपैकी चकाचक. पण मी कोणतं प्रोडक्ट नाही यूज करत. हे साधा आपला विम बार आहे ना, याने स्वच्छ करते. मला हेच आवडतं. चला बाय, आपण भेटूया नेक्स्ट मध्ये. आपण ना रस काढून घेऊया. बघा, आपण लिंबाचा रस काढलेला आहे. ह्या बॉटलमध्ये भरलेला आहे. अजून थोडेसे 2-3 बाकी, ते पण भरते. स्टोर करून ठेवायचं पाहुण्यांसाठी. म्हणजे पाहुणे आले ना, लिंबाचं सरबत बनवायचं, लिंबू सरबत. ठीक आहे. आणि इकडे मी बिर्याणी, व्हेजिटेरियन बिर्याणीसाठी तयारी केलेली आहे. इकडे शिमला मिरची, वाटाणे शिजवून घेतलेलं आहे. आणि ते कॅबेज, ते कोथिंबीर, आणि ते हिरवा मसाला केलेला आहे, ते खडा मसाला आहे. ओके. आणि हे लिंबूचे छिलके फेकायचे नाही, आपल्याला ॲल्युमिनियमच्या भांड्यात टाकायला कामं येतात. म्हणून हे पण आपण जपून ठेवायचे असतात, कामं येणारी वस्तू. ओके, तुम्ही पण करून घ्या. लिंबाचा रस काढून मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवला आहे. म्हणजे पाहुणे आल्याच्यानंतर आपल्याला लिंबाचा रस काढायचा नाही, तो स्टोर केलेला रसच ठेवायचा आहे. ठीक आहे. आता मी हे क्लीन करून घेते, त्याच्यानंतर आपण एक कपाट साफ करूया. बघा, मी मस्तपैकी छान प्रकारे क्लीन केलेलं आहे. एकदम प्लॅटफॉर्म एकदम चकाचक केलेला आहे. असा कपाटाचा खाना
घाण झालेली कपाटाचा खाना आहे ना, घाण झालेला आहे, तो मी साफ करते. ठीक आहे. सगळे कपडे काढून घेतलेले आहे. आता याला मी झाडून बिडून घेते चांगलं व्यवस्थित. पहिल्यांदा याने चांगलं व्यवस्थित असं झाडून घ्यायचं आहे. आणि मग व्यवस्थित आता सुक्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आहे मस्तपैकी आपलं. झालेलं आहे. मी व्यवस्थित असे हे कपडे लावून घेतलेले आहे. ओके, बाय फ्रेंड्स. मी देवाची बुद्धी करते आता, कारण 3 सांज झाली आहेत ना. हे कापूस आणि ही वात आणि ह्या 2 पंत्या मस्तपैकी असे दिवे तयार केलेले आहे. तर हे थोड्या वेळाने 7 वाजले ना, तर देवाच्या मंदिराच्या इथे ठेवायचे. ओके, बाय.